गरम गरम शाबू वडे खायला भेटले, ती पण एकदम मस्त, एकच नंबर. तर नमस्कार मंडळी. तर मी होते 15 दिवस गावाकडे. 15 दिवसाच्या नंतर आम्ही निघालो मुंबईला जायला आणि आमच्यासोबत निघाल्या आमच्या सासूबाई. पण आम्हाला ट्रेनच भेटली नाही. कसं जागा करून आम्ही ट्रेन भेटली. आम्ही दोघी लेडीज डब्यामध्ये बसलो आणि मुंबईमध्ये आलो. तिघंजण. ह्यावेळेस सासूबाईंनी थोडं मनावर घेतलं, पण खास ते आमच्याकडे नाही, त्यांच्या मुलीकडे आल्या होत्या. मग आम्ही नाश्ता पाणी वगैरे केलो आणि गेलो आमच्या ननंदबाईकडे जायला विरारला. तर आम्हाला विरारला ट्रेनच भेटली नाही, इतकी गर्दी ती. आणि संडे असल्यामुळे ना एकदम जाम होतं सगळंच. मग आम्ही काय केलं, गर्दी करत मरत तसंच गेलो, काय करणार. मग आमचे जावई बापू जे आहेत, म्हणजे आमच्या सासूबाईचे जावईबाई आम्हाला न्यायला आले. हे बघा, हे जे आहेत ना ब्लू पॅन्टवाले, ते आहेत. मग ते आम्हाला न्यायला आले. मग आम्ही गेलो त्यांच्या घरी, बिल्डिंगमध्ये वगैरे. मस्त होतं घर वगैरे, चांगलंच. आणि ते पण एकदम स्वभावाने चांगलेच होते, एकदम शांत, जास्त बडबड करणारे नाही. मग आम्हाला काय तिथं गेल्यानंतर चहा पाणी वगैरे झालं. हे आहेत आमच्या ननंदबाई, ह्या जे ग्लास घेऊन आल्यात ना, ह्या मोठ्या आहेत, लहान तिथं लातुरातच असतात. मग तिथं शाबू वडे दिले खायला. मग त्यांच्या सासूबाई ती वगैरे आम्हाला आल्या, गप्पा आमच्यासोबत मारत बसल्या. थोडं नाश्ता पाणी करून झाल्याच्या नंतर त्यांनी सांगू लागल्या की काय काय झालं, काय काय नाही. त्यांच्या एक भाभी येतात, म्हणजे वहिनी, त्या वारल्या. त्यांच्याबद्दल थोडे सांगत होत्या कसं झालं काय नाही. आणि विरारमध्ये ना आमच्या ननंदबाईचं घर तिथंच होतं विरारमध्ये. जिथून आपले जी हे आहे ना, विरारची आई जीवदानी मंदिर, तिथून एकदम स्पष्ट दिसत होतं. थोडंसं लांब होतं पण दिसत होतं क्लिअर. असं वाटत होतं की तिथं जाऊ, पण आमच्याकडे तेवढा टाईमच नव्हता. त्यामुळे आम्ही तिथं त्या मंदिरला गेलो नाही. आणि मला इतकी भूक लागली होती. आम्हाला तिथं गेल्याच नाश्ता भेटला होता. जेवण नंतर 6 वाजताच होतं. आता म्हणायचं तर कशी आम्हाला भूक लागली ज्या म्हणून. मग आम्ही जेवण केलं नाही. आणि जेवण करत बसलं असतं तर आम्हाला घरी यायला उशीर झाला असता. त्यामुळे आम्हाला त्यांनी टिफिन बांधून दिला. मग आम्ही निघालो विरार स्टेशनवरून वसई रोडला जायला, कारण दिव्याला ट्रेन तिथूनच होती. येताना तसंच आलं असतं तर आमची इतकी परेशानी झाली नसती. मग मी ट्रेनमध्येच ते आपली सुका भेळ असते ना, ते घातली, खात बसले, कारण मला इतकी भूक लागली होती. पण आता त्यांच्या घरी कसं म्हणायचं की मला भूक लागली, जेवायला द्या म्हणून. मी फक्त टिफिन पॅक केला आणि घरी निघालो खायला. पण पाऊस पण होता त्या दिवशी. मग आम्ही निघालो वसई ट्रेनमध्ये बसून तरी ते एक मजेदार काका बसले. त्यांनी ना इतकं छान त्यांच्या दुनियेत गुंग होते ना, गाणे ऐकून खुश होते. मग नंतर काय आम्ही आलो आमच्या घरी दिव्यामध्ये. बाय बाय.